तुम्हालाही घरगुती पद्धतीने कमी खर्चामध्ये गांडूळ खत तयार करायचं आहे का? तर नमस्कार मित्रांनो, मी रुपेश गळवे, श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प गळेवाडी. आज आपण जाणून घेऊयात गांडूळ खत कसं तयार करायचं. तर मित्रांनो, सर्वसाधारण आपल्याला शेणखत हे निवडावं लागतं. शेणखत निवडत असताना सर्वसाधारण 3 महिन्याच्या आतील आणि 15 दिवसाच्या नंतरचं शेणखत हे निवडणं महत्वाचं गरजेचं असतं. त्याच्यानंतर शेणखत निवडल्यानंतर आपल्याला बेड हा लागतो. तर बऱ्यापैकी मार्केटमध्ये 12x4 चे बेड हे आपल्याला उपलब्ध आहेत. तर त्याच्यात दिला आपण 12x4 चा बेड घेतला. बेड घेतल्यानंतर त्याला त्याची जाडी सर्वसाधारण 450 GSM मध्ये असेल अशा पद्धतीचा बेड निवडणं योग्य आहे. कारण का त्याची लाईफ आहे ती 3 ते 4 वर्षापासून तो बेड सावलीत असेल तर राहू शकतो. त्याच्यानंतर बेड निवडल्यानंतर आपल्याला बेड लावणं महत्वाचं गरजेचं असतं. बेड लावणं तर म्हणलं सर्वसाधारण बेडला 6 इंचाचा स्लोप हा बेडला असला पाहिजे. कारण का ज्यावेळेस आपण बेडवर पाणी मारतो ते पाणी सर्वसाधारण ह्या बेडच्या या साईडला येत असतं, म्हणजे एका कोपऱ्यात येतं. तर आपला वर्मिवॉशचा एक पॉईंट दिलेला असतो आणि त्याचं पायपिंग करून व्यवस्थित आपल्याला ते वर्मिवॉशसाठी स्टोअर करण्यासाठी आपण थोडं पाणी ते नेलेलं असतं. त्याच्यासाठी ते पण पायपिंग जेवढं महत्वाचं आहे तेवढं गांडूळ खत जेवढं महत्वाचं आहे तेवढं पायपिंग पण त्याचं महत्वाचं आहे. कारण का वर्मिवॉशचं पण फायदा असते जी चांगली आहे. त्याच्यानंतर बेडमध्ये खालच्या थराला ते सर्वसाधारण 3 ते 4 इंचाचा पाला पाचोळा टाकायला लागतो. ज्यावेळेस आपण पाणी मारतो ते पाणी त्याच्यातून हे होतं, म्हणजे थोडक्यात जातं. त्याच्यामुळे पाणी शेवटच्या थरापासून शेवटपासून निघून जातं. त्यामुळे खालच्या थराला पाला निवडणे हे महत्वाचं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेणखत आहे ते आपण आणलेलं आहे ते बाहेर पण गार करू शकतो. जेणेकरून गार करत असताना सर्वसाधारण आपण त्याच्यावर पाणी मारायचं. पाणी मारल्यानंतर पाणी खाली निचरा व्हायल्यानंतर पाणी हे मारणं थांबवायचं, जेणेकरून त्याच्यातली जास्त मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे कमी होतील. कारण का मातीमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे पाणी आहे ते त्या पद्धतीने मारायचं, जेणेकरून ते पाणी जास्त निचरा चाललं नाही पाहिजे. अशा पद्धतीने पाणी मारणं हे योग्य आहे. त्याच्यानंतर ते शेणखत आपण निवडलेलं आहे ते आपल्या बेडमध्ये पूर्ण भरून घ्यायचं आहे. आणि बेडमध्ये भरून घेतल्यानंतर जर बेड तो आपला प्रॉपर गार नसणार आहे, त्याच्यामुळे याला पाणी मारणं गरजेचं आहे. 4 ते 5 दिवस पाणी मारल्यानंतर बेड आपला प्रॉपर गार होणार आहे. आणि बेड प्रॉपर गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 5 ते 6 किलो गांडूळ सोडणार आहे एका बेडमध्ये. एका बेडमध्ये 5 ते 6 किलो गांडूळ सोडल्यानंतर आपला बेड आहे ती सर्वसाधारण पहिला थर येत असतो आपला 40 ते 45 दिवसानंतर आपला पहिला थर निघून जातो. पण सुरुवातीला आपण पाणी मारणं योग्य गरजेचं असतं. कारण का सुरुवातीला पाणी मारणं म्हणाल तर दिवसाला 25 ते 30 लिटर या दरम्यान पाणी ही बेडला मारणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर उपसा पद्धतीनुसार पाणी मारलं लागतं. 20-25 दिवसानंतर आपण 1 दिवसात 2 दिवसात 3 दिवसात आपण या बेडला पाणी मारू शकतो. वातावरणामध्ये काय असेल तो बदल आणि आपल्या खतामध्ये जो बेडमध्ये जो ओलावा धावतो 20% ते 25% या आसपास मॉइश्चर असलं पाहिजे. त्यानुसार आपल्याला बेडवर पाणी मारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 45 दिवसानंतर आपला पहिला थर निघून जातो. पहिला थर निघून झाल्यानंतर आपल्याला दुसरा थर आहे ते 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान हा निघून जातो. मी सर्वसाधारण आपल्याला 55 ते 60 च्या दरम्यान आपल्याला दुसरा थर निघून जातो. त्याच्यानंतर तो पण तर हलक्या ह्यानं काढायचा असतो. कारण का विषय कसा होतो प्रॉपर जर आपण पूर्ण हे केलं तर ते बेड आहे तो पूर्ण असा कठीण राहतो. त्याच्यामुळे वरचं जसं हलक्या हाताने जेवढं गांडूळ खत निघतंय ते काढणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर आला तिसरा थर. तिसरा थर काढत असताना त्याच्यामध्ये पिल्ली, अंडी आणि गांडुळांची बाल्यावस्था, परत ना प्रौढावस्था असते. अशा गांडुळाच्या 3 अवस्था असतात. बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि अंड्यावस्था अशा 3 अवस्था असतात. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पिल्ली असतात. मग ते आपल्याला थोडक्यात हे करायचं, सेपरेट करायचं असतं. त्यानंतर आपण ते गांडूळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण शेणनेट टाकल्यानंतर तेव्हा बारीक बारीक ढीग घालायचे पाठीने. आणि ढीग घातल्यानंतर काय करायचं, ते ऊन पडल्यानंतर ते खाली जातात. मग त्यांना सूर्यप्रकाश चालत असतो. ते खाली गेल्यानंतर ते खालच्या वरच्या साईडला काढून बाकीचा इथे गांडूळ जो आपण स्टोअर करण्यासाठी एका पाठीमध्ये आपण ते टाकू शकतो. आणि ते आपण टाकून पुढच्या बेडचं नियोजन आपण त्या गांडुळापासून आपण करू शकतो. किंवा त्याच बेडमध्ये जर आपण वापरणार असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामध्ये थोडंसं शेण घेऊन त्याला प्रॉपर गार करून त्या पाठीमध्ये आपण ते टाकून 4 ते 5 दिवस 7 दिवसासाठी आपण ते ठेवू शकतो. तो बरोबर आपला बेड आहे नवीन आपण भरू हा शकत असतो. त्याच्यानंतर महत्वाचा विषय राहत असतो की मार्केटमध्ये आपल्याला 12x4 बेड भेटत असतात. बेड आहे ते सर्वसाधारण निवडा की 450 GSM हे फिक्स निवडत राहा. त्याच्यानंतर गांडुळाची व्हरायटी आयसेनिया फॅटेडा ही व्हरायटी सगळीकडे वापरली जाते. भारत देशामध्ये सगळ्यात जास्त याचं मार्केटिंग आणि जास्त विकलं जाणारं कल्चर म्हणलं तर आयसेनिया फॅटेडा ही आहे. आणि प्रोडक्शनच्या बाबतीत त्याची उत्पत्ती आहे ती जास्त होत असते. प्रजननाची क्षमता ही जास्त आहे. त्याच्यामुळे ही व्हरायटी अतिशय चांगली आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला ह्या बेड पासून सर्वसाधारण आपल्याला उत्पन्न किती भेटतंय हे पण महत्वाचं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर ह्या गांडूळ खताचा फायदा, कारण का जेवढं आपण हे गांडूळ खत आपल्या जमिनीमधील पिकांना किंवा झाडांना आपण देत असतो त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसाधारण सूक्ष्मजीवांच्या संख्येत मातीमध्ये बदल आपल्याला झालेला दिसून येत असतो. मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आपल्याला 100% वाढलेली ही दिसून येत असते. अशी बरेच फायदे आहेत की जमिनीच्या लागू होण्यासाठी आपल्याला आहेत. कारण का जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारे हे काम करत असतं गांडूळ खत. त्याचबरोबर त्याचं वर्मी वॉश
जेवढं गांडूळ खत महत्वाचं आहे तेवढंच वर्मीवॉश सुद्धा महत्वाचं आहे. कारण का वर्मीवॉश मध्ये ऑक्सिजन असतं, सायटोकाईन असतं, त्याच्यामध्ये नेत्र स्थिर करणारे जीवन असतात, पुरद विरघळणारे जीवन असतात. एक बुरशीनाशक म्हणून चांगल्या प्रकारे वर्मीवॉश हे चांगल्या प्रकारे काम करतं. वनस्पतीची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे काम हे वर्मीवॉश करत असतं. त्याच्यामुळे जेवढं गांडूळ खत महत्वाचं आहे तेवढंच हे वर्मीवॉश सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. ज्या ऑक्सिजन असतं आणि सायटोकाईन असतं जे प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती जलद गतीने घडवण्याचं चांगल्या प्रकारे काम करतं. त्यामुळे आपल्या पिकांची वाढ ही 100% झालेली आपल्याला त्यामध्ये दिसून येत असते. त्याच्यामुळे जेवढं गांडूळ खत तुम्ही योग्य प्रमाणात वापरता त्याचप्रमाणे आपण जर वर्मीवॉश वापरलं शेतकऱ्यांनी तर अतिशय चांगला रिझल्ट हा शेतकऱ्याला 100% मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ शेतीविषयक पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.